Are the voice and screen clear? All okay? Tell me fast. Yes, okay. Fine. Let everyone join. Just give me a second. We'll wait for 1 minute. Till then, you just tell me the question numbers, which are the doubt questions. Tell me the question numbers. क्वेश्चन नंबर सांगा. क्वेश्चन पेपर बघितला असेल तुम्ही सगळा. क्वेश्चन नंबर सांगा मला. डाऊट वाले क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन सोल्युशन बघू आपण त्याचे पटपट पटपट. मार्क करून ठेवले असतील तुम्ही. हा. थोड़ा डाउट क्वेश्चन नंबर्स. मार्क केलेत नाही. The question 1, 2, 3. Which one is the doubt? वन टू थ्री बोला. 4, 5. 4, 5. Any doubt? Four, 5. Any doubt? Six, 7, 8. 3. Number 3 बघा. Sensitivity of moving coil galvanometer is S. If the shunt of 1/8 of the resistance of the galvanometer is connected to the MCG, its sensitivity becomes. आधीची सेन्सिटिव्हिटी दिली आहे जेव्हा फक्त गॅल्व्हॅनोमीटर आहे तेव्हाची सेन्सिटिव्हिटी S. आणि when the shunt is connected and the shunt resistance is 1/8 of the resistance of the galvanometer, in that case sensitivity will become. असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके, सिंपल थॉट आहे. पहिल्यांदा सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय फॉर्म्युला. सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय होता चेक करूयात. काय काय लॉजिक येतात ट्रायल एरर करूयात. चेक करा. सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय होता. सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी आय. ओके, डिफ्लेक्शन पर यूनिट चेंज इन करंट और चेंज इन एंगुलर पोजिशन और एंगुलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय चेंज इन करंट, डी थीटा अपॉन डी आय. ओके, बर. त्यानंतर रिस्टोरिंग टॉर्क आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क. टाऊ रिस्टोरिंग आणि टाऊ डिफ्लेक्टिंग यांना इक्वेट केलं होतं. रिस्टोरिंग टॉर्क काय असतोय सी थीटा. टाऊ डिफ्लेक्टिंग काय असतोय NIAB. साइन थीटा नसते इथं. रेडियल मॅग्नेटिक फील्ड आपण वापरलेली असते. साइन थीटा इक्वल टू 1 घ्यायचा होता. बर, मग इथं करंटचा फॉर्म्युला काय तयार होतोय. करंटचा फॉर्म्युला आय किंवा थीटाचा फॉर्म्युला काय तयार होतोय. थीटा इज इक्वल टू काय तयार होतोय NAB अपॉन सी इंटू आय. आणि इथं जर आपण डी थीटा अपॉन डी आय केलं, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ दी साइड विथ रिस्पेक्ट टू आय. हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतो. NAB अपॉन सी. NAB अपॉन सी असा एक फॉर्म्युला तयार होतोय. बरोबर. सो ही झाली सेन्सिटिव्हिटीची. हा झाला सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला. पण ऍज सच काही याचा यूज इथं दिसत नाहीये.
ओके, असंच काही याचा यूज इथं दिसत नाहीये. ठीक आहे, थोडासा वेगळा विचार करावा लागेल असं दिसते. चालेल, काय करूयात बघा, आपण असं म्हणूयात, जेव्हा नुसता गॅल्व्हॅनोमीटर होता, जेव्हा नुसता गॅल्व्हॅनोमीटर आहे, त्यावेळी काय असणार आहे, लेट्स से जी काय मॅक्सिमम डिफ्लेक्शन आहे, इथं समजा 0 अँगल आहे आणि इथं समजा थिटा एवढा अँगल आहे. ओके, 0 अँगलला 0 करंट म्हणू, 0 अँगलला करंट थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर आपण 0 म्हणू, आणि थिटा या अँगलला करंट आपण आय म्हणू. ओके, थिटा या अँगलला 0 अँगलला करंट 0, थिटा अँगलला करंट आय. ओके, म्हणजे जेव्हा अँगल थिटा दाखवलाय तेव्हा करंट आय आहे. म्हणजे मी काय करायला लागलोय, फायनल अँग्युलर पोझिशन थिटा इनिशियल 0, फायनल करंट आय इनिशियल करंट 0 असं करायला लागलोय. म्हणजे थिटा अपॉन आय कॅल्क्युलेट करायला लागलोय, थिटा अपॉन मेजर्ड करंट आय असं कॅल्क्युलेट करायला लागलोय. ओके, सो पहिल्या केसमध्ये सेन्सिटिव्हिटी जी होती ती काय होती, थिटा अपॉन आय अशी होती. थिटा अपॉन आय अशी होती. दुसऱ्या केसमध्ये काय केलंय, तर दुसऱ्या केसमध्ये आपण याच गॅल्व्हॅनोमीटरला पॅरलल मध्ये, शंट म्हणजे पॅरलल मध्ये काय केलंय, एक रेझिस्टन्स लावलाय, शंट लावलाय, त्याची व्हॅल्यू किती आहे, 1/8 ऑफ द रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, म्हणजे हा G अपॉन 8 आहे, हा G अपॉन 8 आहे. गॅल्व्हॅनोमीटर मध्ये मॅक्सिमम डिफ्लेक्शन किती मिळतंय, थिटा. गॅल्व्हॅनोमीटर मध्ये मॅक्सिमम डिफ्लेक्शन किती मिळतंय, थिटा. म्हणजे तेव्हा त्याच्यामध्ये मॅक्सिमम करंट किती गेलाय, आय. जेव्हा थिटा एवढा करंट गेलाय तेव्हा, सॉरी, जेव्हा थिटा एवढं मॅक्सिमम डिफ्लेक्शन आहे तेव्हा करंट किती आहे, आय आहे. तेव्हा करंट आय आहे, तेव्हा मॅक्सिमम व्होल्टेज पण असणार. मॅक्सिमम करंट गेलाय म्हणजे मॅक्सिमम व्होल्टेज आहे. जी एवढ्या रेझिस्टन्स मधनं आय एवढा करंट गेला असेल तर G/8 एवढ्या रेझिस्टन्स मधनं करंट किती गेला असला पाहिजे, 8 टाइम्स आय गेला पाहिजे, कारण व्होल्टेज दोघांच्या अक्रॉस सेम आहे ना, V इज इक्वल टू आय आर ना, असं म्हणू शकतोय ना, आय इंटू जी मस्ट बी इक्वल टू करंट थ्रू द शंट, त्याला स्मॉल आय म्हणतो, इंटू रेझिस्टन्स ऑफ द शंट, तो G/8 दिलाय. दोघांच्या अक्रॉस व्होल्टेज तर सेमच आहे. गॅल्व्हॅनोमीटर मॅक्सिमम डिफ्लेक्शन दाखवायला लागलाय, त्यावेळी गॅल्व्हॅनोमीटर मधला करंट तर आय असणार आहे. मग शंट मध्ये करंट किती असेल, व्होल्टेज दोघांच्या अक्रॉस सेम असते, त्यामुळे मल्टिप्लिकेशन करून कॉन्स्टंट ठेवा, जी ला जी कॅन्सल झाला, सो हा करंट थ्रू द शंट किती आला असता, 8 टाइम्स आय आला असता, बरोबर. म्हणून मी तिथे डायरेक्टली काय लिहिलं, 8 टाइम्स आय. ओके, पण गॅल्व्हॅनोमीटर जे डिफ्लेक्शन दाखवतो तिथं आम्ही जे काय व्हॅल्यूज मार्क करतो, त्या मार्क केलेल्या व्हॅल्यूज ज्या असतात, त्या मार्क केलेल्या व्हॅल्यूज ह्या ऍक्च्युअल गॅल्व्हॅनोमीटर मधल्या करंटच्या नसतात. तर गॅल्व्हॅनोमीटर आणि शंट मिळून जो काय अॅमीटर तयार होतो, म्हणजे इफेक्टिव्ह करंट जो काय आहे, त्या करंटच्या व्हॅल्यूज आपण मार्क केलेल्या असतात. सो हा करंट आय, हा करंट 8 टाइम्स आय, हा करंट झाला 9 टाइम्स आय. ओके, म्हणजे पहिल्या केसमध्ये काय होतं, तर पहिल्या केसमध्ये थिटा एवढ्या अँगलला आय एवढा करंट दाखवला जात होता, पण दुसऱ्या केसमध्ये काय झालेलं आहे, थिटा एवढ्याच अँगलला 9 टाइम्स आय करंट लिहिला जाणार आहे किंवा दाखवला जाणार आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये जी काय सेन्सिटिव्हिटी होती ती थिटा अपॉन आय होती. ओके, आणि दुसऱ्या केसमध्ये जी काय सेन्सिटिव्हिटी आहे ती काय आहे, तोच अँगल थिटा आता किती करंट दाखवणार आहे, आय दाखवणार नाही, 9 टाइम्स आय हा करंट दाखवणार आहे. किती दाखवणार आहे, 9 टाइम्स आय असा करंट दाखवणार आहे. पण सर थिटा अपॉन आय म्हणजे तर आधीची सेन्सिटिव्हिटी एस बरोबर, डिवाइड बाय हा 9 ऍज इट इज. सो एक सिंपल लॉजिकल एक्सप्लेनेशन आपण काय करू शकतोय, आन्सर पर्यंत पोहोचू शकतोय. चेक करा, समजलं का, येस नो रिप्लाय करा. सुबोध, क्वेश्चन होतो ना तुला, सांग येस नो. काय केलं कळालं का बघ, पहिल्या केसमध्ये आय एवढ्या करंटला थिटा एवढं डिफ्लेक्शन, नंतरच्या केसमध्ये आय एवढ्या करंटला थिटा एवढं डिफ्लेक्शन असते, पण तिथं आपण लिहित आय नाही, तिथं आपण 9 टाइम्स आय लिहिणार आता, बरोबर. ठीक आहे, सो बघा आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. पुढचा कुठला क्वेश्चन करायचा सांगा, थर्ड केला, अप टू 8 कुठला आहे सांगा, 6, 7, 8. मार्क करून ठेवत चला, ग्रुपवरती क्वेश्चनचे डाऊट्स सांगत चला किंवा मला सेपरेटली सांगत चला, म्हणजे मला आधीपासून तेच क्वेश्चन पहिल्यांदा सॉल्व्ह करता येतील आणि मग आपण बाकीचे डिस्कस करू. 8 पर्यंत कुठला आहे, नेक्स्ट 9, 10, 11. 9, 10, 11 बघा,
9, 10, 11. 12, 13, 14. 12, 13, 14. 12, 13, 14. 15 बघा, 15. फोटो डायोड. काय याचा आन्सर? 15 चा आन्सर काय आहे वाचा. फोटो डायोड इज अ डिव्हाइस विच इज ऑलवेज ऑपरेटेड इन रिव्हर्स बायस, always in forward, in which the photo current is independent of intensity, which may be operated in forward or reverse. काय आन्सर आहे? फोटो डायोड कशासाठी वापरतात? लाईट पडली आहे का आणि किती इंटेन्सिटीची लाईट पडली आहे ते डिटेक्ट करायला. फोटो डायोड हा ऑलरेडी रिव्हर्स बायस असतो, त्यामुळे अगदी कमी करंट असतो त्याच्यामध्ये. फोटो डायोड हा ऑलवेज रिव्हर्स बायस असतो, त्यामुळे अगदीच कमी त्याच्यामध्ये करंट असतो. पण जेव्हा त्याच्या जंक्शन वरती लाईट पडते, ओके, असे सिंपल क्वेश्चन आहेत. हे 30-40 सेकंड घेतील तुमचा, पण तुम्हाला 1 मार्क देऊन जातील. ओके, व्यवस्थित वाचा तो क्वेश्चन काय आहे. विदिन 30-40 सेकंड, एक 10-15 सेकंड क्वेश्चन वाचायला जातील. ऑप्शन वाचायला एक 10 सेकंड, पण त्याच्यानंतर डायरेक्टली डिसिजन मिळेल तुम्हाला. ओके, 30-40 सेकंड मध्ये हा क्वेश्चन होणार आहे. फोटो डायोड जो असतो त्याला काय केलेलं असतं, एक बॅटरी कनेक्ट करून ठेवलेली असते, त्याला एक मायक्रो एमिटर लावलेला असतो जो स्मॉल व्हॅल्यूज ऑफ करंट मेजर करू शकेल. ऑफकोर्स बॅटरी लावायची. हा करंट जो असतो हा रिव्हर्स करंट असतो. ओके, अगदी स्मॉल रिव्हर्स करंट आहे, अगदी स्मॉल रिव्हर्स करंट आहे. हा ऑलरेडी रिव्हर्स मध्ये असतो. जेव्हा याच्यावरती लाईट पडते, हा फोटो डायोड आहे, हा एलईडी नाहीये, हा काय लाईट स्वतः इमिट नाही करत, याच्यावरती लाईट पडणार आहे. याच्या जंक्शन वरती जेव्हा लाईट पडते तेव्हा काय होतं, इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात, म्हणजे चार्ज कॅरियर जनरेट होतात. चार्ज कॅरियर जनरेट झाले की जरा करंट वाढतो आणि तो चेंज इन करंट डिटेक्ट करायला सोपा असतो. तर आधीपासून डायोड मधला करंट कमी असेल तर, म्हणजे काय करा, आधीपासून डायोड मधला करंट कमीच ठेवा. कमी म्हणजे रिव्हर्स बायस करा डायोडला, त्याच्यावरती लाईट पडू द्या. थोडासा चेंज इन करंट जरी झाला तरी तो मेजरेबल असेल, कारण आधीचा करंट जो आहे तो अगदीच कमी आहे, त्यामुळे जरी स्मॉल चेंज इन करंट असला तरी तो डिटेक्टेबल असेल. ओके, म्हणून त्याला ऑलरेडी रिव्हर्स बायस करतात, सो दॅट स्मॉल चेंजेस इन करंट कॅन बी इझिली डिटेक्टेड. स्मॉल चेंज इन करंट डिटेक्ट करायचा असेल तर आधीचा करंट स्मॉल पाहिजे. पुढं 16, 17, 18 कुठला करायचा आहे सांगा. एटीन, 19, 20. 18 बघा. Two spherical block bodies have the radii R1 and R2. Their surface temperatures are T1 and T2. If they radiate the same power, energy emitted per unit time, म्हणजे power, त्यांची पॉवर सेम आहे, एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम, दॅट रॅडियंट पॉवर इज सेम, देन R2/R1 रेशो इज. ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा, रफ कॅल्क्युलेशन कसं असेल त्याचं. दोन बॉडीज दिलेत, एकाची रेडियस R1, एकाची रेडियस R2. पहिल्याचं सरफेस टेम्परेचर T1, दुसऱ्याचं सरफेस टेन्शन T2. पहिल्यानं इमिट केलेली एनर्जी इमिटेड per unit time by the first body is equal to energy emitted per unit time by the second body. एनर्जी इमिटेड ला Q हा सिम्बॉल वापरलेला आहे. ओके, रॅडियंट एनर्जी इमिटेड per unit time by the first body is equal to radiant energy emitted per unit time by the second body. Okay, sir, we know emissive power. General formula: emissive power is energy emitted per unit area per unit time. Okay, this emissive power is equal to sigma T raised to 4, where sigma is what? Sigma is Stephen's constant. Okay, what is the value of sigma? 5.67 into 10 raised to minus 8. 5678 point minus. Trick काय होती? 5678 point minus. Fine. So here you can observe energy is equal to Q upon AT is equal to sigma T raised to 4. Sorry, not energy, emissive power. Emissive power means energy emitted per unit area per unit time. Okay, आता इथं एरिया पण आपल्याला मिळाला,
टेम्परेचर पण मिळालं, एरियामध्ये रेडियस ऑफ द स्पियर असणार, सरफेस एरिया, पहिल्यांदा क्यू अपॉन टी ची व्हॅल्यू काढा, कारण क्यू अपॉन टी आणि क्यू अपॉन टी दोन्ही बॉडीजचे इक्वेट करायचे आहेत. सो क्यू अपॉन टी ऑफ द फर्स्ट बॉडी, बघा जरा ऑब्झर्व करा, क्यू अपॉन टी ची जनरल व्हॅल्यू काय आली, सिग्मा टी रेस टू 4, सिग्मा टी रेस टू 4 मल्टिप्लाइड बाय एरिया. मग पहिल्या बॉडीचा क्यू अपॉन टी तो काय असणार, सिग्मा फॉर द फर्स्ट बॉडी सेकंड बॉडी असलं काय नसते, सिग्मा युनिव्हर्सली कॉन्स्टंट आहे. टी ऑफ द फर्स्ट बॉडी T1 रेस टू 4 रेस टू 4. सरफेस एरियाला काय येणार, स्पियरचा सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर, पहिल्या बॉडीचा सरफेस एरिया 4 पाय R1 स्क्वेअर इज इक्वल टू दुसऱ्या बॉडीचा क्यू बाय टी, दुसऱ्या बॉडीचा क्यू बाय टी काय येणार, सिग्मा T2 रेस टू 4, एरिया काय आहे, सरफेस एरिया ऑफ द सेकंड स्पियर 4 पाय R2 स्क्वेअर. ओके, सिग्माला सिग्मा कॅन्सल करा, 4 पायला 4 पाय कॅन्सल करा, विचारलंय काय आपल्याला, विचारलंय आपल्याला R2 अपॉन R1. सो इकडे R2 आहे राईट साईडला, ऍज इट इज ठेवा, ते R2 चा स्क्वेअर आहेच, R1 राईट साईडला आणा, दोन्हीचा एकत्र स्क्वेअर करा, दिस T1 रेस टू 4 ऍज इट इज, दिस T2 रेस टू 4 ऍज इट इज, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या, R2 अपॉन R1 चा आन्सर मिळवा. R2 अपॉन R1 चा आन्सर काय मिळतंय आता, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं तर याचं पण स्क्वेअर रूट येईल, 4चं स्क्वेअर सॉरी 4 रेस टू 1 बाय 2, टी रेस टू 4 रेस टू 1 बाय 2, म्हणजे हे असं आहे ना, T1 अपॉन T2 ऑलरेडी रेस टू 4 आहे आणि ह्याला रेस टू काय करायचं आहे 1 बाय 2, इंडेक्स ऑफ इंडेक्स इज मल्टिप्लिकेशन ऑफ इंडेक्स, 4 इंटू 1 हाफ, 4 इंटू 1 हाफ म्हणजे 2 होणार, ते आलंय का बघा. आपल्याला काय विचारले, R2 अपॉन R1, मी पण तेच काढले, R2 अपॉन R1 काय आले, T1 अपॉन T2 चा स्क्वेअर, T1 अपॉन T2 चा स्क्वेअर. चेक करा, येस नो रिप्लाय करा, पुढे जायचंय. अनुज बोल. हॅलो, हा फॉर्म्युला माहित पाहिजे होता, एमिसिव्ह पॉवर सिग्मा टी रेस टू 4, एमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी सिग्मा टी रेस टू 4. अनुज रिप्लाय कर, येस नो. फाईन, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एटीन झाला, 1920 कुठला करायचा आहे, 21 22 21 22 23 24 23 24 25 26 25 26 27 28 25 काय केले बघा, 25 करा माझ्या बरोबर रफ कॅल्क्युलेशन. फॉर एक सेकंड, फॉर अ रिजिड डायटोमिक मॉलिक्यूल, रिजिड आहे म्हणजे व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार नाहीत, नो व्हायब्रेशन, रिजिड डायटोमिक मॉलिक्युल्स, डायटोमिक मॉलिक्यूल आहे, 3 ट्रान्सलेशनल 2च रोटेशनल, कारण कुठलाही लिनियर मॉलिक्यूल असेल, मग तो डायटोमिक असेल ट्रायटोमिक असेल, पण जर तो लिनियर असेल तर त्याचं एक रोटेशनची डिग्री ऑफ फ्रीडम आपण निग्लेक्ट करतोय. ओके, त्याची एक रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम
कुठल्या ऍक्सिस बदली, ऍक्सिस पासिंग थ्रू बोथ दी पॉइंट्स और बोथ दी ऍटम्स. हा जो काय कॉमन ऍक्सिस आहे, ओके, विच इज पासिंग थ्रू बोथ दी ऍटम्स. एक डायटॉमिक मॉलिक्यूल आहे ना, त्या दोन्ही ऍटम मधून जाणारा जो काय ऍक्सिस आहे, अबाउट दॅट ऍक्सिस जो काय मोमेंट ऑफ एनर्जी आहे तो निग्लिजिबल असतो, त्यामुळे तिथली कायनेटिक एनर्जी तुम्ही निग्लेक्ट करता. त्यामुळे एक ऍक्सिस असा आणि दुसरा ऍक्सिस जो आता कमिंग आउट ऑफ दी प्लेन ऑफ दी पेपर आहे, दुसरा ऍक्सिस कमिंग आउट ऑफ दी प्लेन ऑफ दी पेपर आहे, तो हा ऍक्सिस आणि तो कमिंग आउट ऑफ दी प्लेन ऑफ दी पेपर वाला ऍक्सिस असे दोनच रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील. ट्रान्सलेशनच्या ऑफकोर्स 3 असतील. सेंटर ऑफ मास कॅन मूव्ह इन 3 डिफरंट वेज, ओके, अलॉंग एक्स, अलॉंग वाय, अलॉंग झेड. अलॉंग एक्स वाला रोटेशन निग्लेक्ट केला, अलॉंग वाय वाला रोटेशन कन्सिडर करणार, अलॉंग झेड वाला रोटेशन पण कन्सिडर करणार. ओके, सो 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल. व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम नाहीत कारण तो रिजिड आहे. पुढं, फॉर अ रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर इज इक्वल टू एन टाइम्स सीपी. ओके, ठीक आहे, आर इज इक्वल टू एन टाइम्स सीपी. सम व्हॅल्यू ऑफ एन इज गिवन, एन काहीतरी नंबर असेल, where Cp is the molar specific heat at the constant pressure and n is the number, and here number n is equal to असं विचारलेलं आहे. काही फॉर्म्युले सांगतो ते लिहून घ्या. पहिला फॉर्म्युला लिहा, गॅमा इज इक्वल टू सीपी अपॉन सीव्ही. पहिला फॉर्म्युला लिहून घ्या, गॅमा इज इक्वल टू सीपी अपॉन सीव्ही. दुसरा फॉर्म्युला लिहून घ्या, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. दुसरा फॉर्म्युला लिहून घ्या, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. ओके, या दोन इक्वेशन्सला जर सॉल्व्ह केलं आणि त्याच्यामध्ये जर 2 अननोन असतील, 2 अननोन कुठले कुठले, सीपी आणि सीव्ही. गॅमा आणि आर समजा नोन आहे, गॅमा आणि आर समजा नोन आहे. ओके, तर या 2 इक्वेशन आणि 2 अननोनला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, या 2 इक्वेशन आणि 2 अननोनला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, 2 अननोन कुठले कुठले आहेत, पहिला अननोन सीपी, दुसरा अननोन सीव्ही. सॉल्व्ह करून बघा, एकातनं सीपी काढून दुसऱ्यामध्ये सबस्टिट्यूट करा. सीव्हीचं जे उत्तर येतं ते येतं आर अपॉन गॅमा मायनस 1. काय उत्तर येतं त्याचं, आर अपॉन गॅमा मायनस 1. आणि सीपीची व्हॅल्यू काय असते, सीपीची व्हॅल्यू गॅमा इंटू सीव्ही असते. सीपीची व्हॅल्यू काय असते, गॅमा इंटू सीव्ही असते. ठीक आहे, सीव्हीची व्हॅल्यू ऑलरेडी मिळालेली आहे, सीपीची व्हॅल्यू येते गॅमा इंटू सीव्ही. सीव्हीची व्हॅल्यू असते आर अपॉन गॅमा मायनस 1. ही सीव्हीची व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा. सीव्हीची आणखीन एक व्हॅल्यू तुम्हाला मी शिकवली होती. सीव्हीची आणखीन एक व्हॅल्यू मी तुम्हाला शिकवली होती, f/2r. ओके, f/2r पण शिकवली होती. आता ती कशी असते, तर ऍक्च्युली गॅमा जो काय असतो, गॅमा जो काय असतो तो कसा कॅल्क्युलेट केला होता आपण, 1 + 2/f. सगळे रिलेशन लिहून घ्या. ओके, समजा याला इक्वेशन 3 म्हटलं, गॅमा इज इक्वल टू 1 + 2/f. ओके, सो हा जो काय गॅमा आहे तो इथं सबस्टिट्यूट करा, 1 + 2/f. आणि आता गॅमा तर इलिमिनेट झालाय. आता तुमच्याकडं सीपी आणि सीव्ही अजून पण अननोन असतील, पण आता नोन गोष्टी असतील एफ आणि आर. नोन गोष्टी असतील एफ आणि आर, कारण गॅमाला रिप्लेस केले तुम्ही 1 + 2/f नी. ओके, सो त्यानंतर जे काही कॅल्क्युलेशन होतं त्याच्यानुसार तुम्हाला सीव्ही ची व्हॅल्यू मिळते f/2r आणि सीपी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. सीपी ची व्हॅल्यू काय असते, सीव्ही ला राईट साईडला पाठवा, सीव्ही + r म्हणजे f/2r + r. r जर कॉमन काढला तर सीपी ची आणखीन एक जी व्हॅल्यू तयार होते ती अशी तयार होते, f/2 + 1 × r किंवा सीव्ही + r. सीव्ही ची व्हॅल्यू f/2r + r, r नात मल्टिप्लाय करा, f/2r म्हणजे सीव्ही, सीव्ही + r म्हणजे सीपी. अशा काही व्हॅल्यूज आहेत. आता कसं आहे, आता आपल्याला डायरेक्टली सीपी सीव्ही माहित असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. आता आर ची व्हॅल्यू लिहायची आहे इन टर्म्स ऑफ सीपी. आर ची व्हॅल्यू लिहायची आहे इन टर्म्स ऑफ सीपी. ठीक आहे, कुठलं रिलेशन आहे आपल्याकडे आर साठी, एकच तर आहे, सीपी - सीव्ही = आर. किंवा इथं पण आहे बघा, सीपी इज इक्वल टू गॅमा इंटू आर अपॉन गॅमा मायनस 1 आहे का. सीव्ही ची व्हॅल्यू काय, आर अपॉन गॅमा मायनस 1. सीपी काय असतो, सीपी काय असतो, हा सीव्ही लेफ्टला पाठवा, गॅमा इंटू सीव्ही असतो. हे रिलेशन तुम्ही डायरेक्टली वापरू शकताय, हे रिलेशन तुम्ही डायरेक्टली वापरू शकताय. ओके, नो प्रॉब्लेम. सो इथं काय करू शकतोय आपण, डायरेक्टली वापरा रिलेशन, सीपी इज इक्वल टू गॅमा इंटू आर अपॉन गॅमा मायनस 1. मग आर इज इक्वल टू अरेंज करा, आर इज इक्वल टू अरेंज करा. आर इज इक्वल टू हा गॅमा मायनस 1 लेफ्ट साईडला डिवायडेड बाय हा गॅमा, गॅमा मायनस 1 डिवाइड बाय गॅमा इंटू सीपी ॲज इट इज. हा आहे बघा तुमचा एन, जो त्यांनी तुम्हाला विचारलाय आता क्वेश्चन मध्ये. तुम्हाला आता हा एन विचारलाय ना, एन टाइम सीपी, आर इज इक्वल टू एन टाइम सीपी.
तो एन त्यांनी आता जो काही विचारलाय तो गॅमा मायनस 1 अपॉन गॅमा आहे. ओके, आपल्याला काय माहिती आहे क्वेश्चन मध्ये, डायटॉमिक गॅस आहे एवढंच माहिती आहे. त्याच्या ओव्हरऑल डिग्रीज ऑफ फ्रीडम एफ किती आल्या, ट्रान्सलेशनच्या 3 आणि रोटेशनच्या 2, म्हणजे ओव्हरऑल डिग्रीज ऑफ फ्रीडम आल्या 5. ओव्हरऑल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत, 5. ठीक आहे. गॅमाला काय लिहायचं आहे, गॅमाला काय लिहायचं आहे, 1 + 2/f. लक्षात ठेवायचे हे फॉर्म्युले. गॅमाला लिहायचं आहे 1 + 2/f. सो लिहा इथं 1 + 2/f, किंवा इथनं पण केलं असं चाललं असतं, इथनं केलास तरी चाललं असतं. कशाला एवढं सगळं करायला लागलोय, करू नका एवढं सगळं करू नका. गॅमा रिप्लेस करणार एफच्या लँग्वेज मध्ये आणि परत हेच आन्सर काढणार आपण. मग माहित आहे ना तुम्हाला, CV = f/2r आणि CP = CV + r. मग एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑलरेडी माहित आहेत ना, मग गॅमाच्या टर्म मध्ये जायलाच नको. ठीक आहे, कॅल्क्युलेशन मॉडिफाय करूयात. या इथं CP = हाऊ मेनी टाइम्स, सॉरी, R = हाऊ मेनी टाइम्स CP, त्यातला तो हाऊ मेनी n विचारलाय. ठीक आहे, R = अरेंज करूया. मग R = काय येणार, हा f/2 + 1 जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल, f/2 + 1. हा CP ऍज इट इज राहील, हा CP जो आहे तो ऍज इट इज राहील. पुट दी व्हॅल्यू अँड गेट दी आन्सर. चला, डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 आहेत इंटू CP, हा झाला R. 5/2 + 1, 5/2 + 1 किती होणार, 7/2. तो 2 गेला वरती, सो 2/7 झालं. 1/7 पाठ असेलच तुम्हाला, नसेल तर लक्षात ठेवा 1/7 काय असतं. 1/7 ची व्हॅल्यू असते 0.1428. 0.1428. त्याला डबल करा. 0.1428 चं डबल काय होईल, 28 चं डबल 56, 14 चं डबल 28. हा झाला तुमचा n. 0.2856. ते अप्रॉक्सिमेटली 2857 लिहिलंय. चालेल, वी विल गो विथ ऑप्शन नंबर C. बोला येस नो, बोला येस नो. सुबोध, फॉर्म्युले लिहून घेतलेस का, जेवढे फॉर्म्युले लिहून दिले तेवढे लिहून घ्या, लक्षात ठेवायचे. CP, CV, गॅमा, हे 2 फॉर्म्युले मे बी माहित नसतील, R अपॉन गॅमा मायनस 1 आणि CP = गॅमा इंटू CV. CVचा हा लक्षात ठेवा, CVचा हा एक लक्षात ठेवा, स्टार करतो ते लक्षातच ठेवा. CVचा हा एक लक्षात ठेवा, CVचा हा एक लक्षात ठेवा. CP काय आपला पण काढता येते. CP ला कसं काढायचं असते, एक तर गॅमा इंटू CV करून, नाहीतर CV + R करून, ते करता येईल. आणि हे पण लक्षात ठेवा, गॅमा आणि F, जेव्हा गॅमा नको आहे तेव्हा त्याला रिप्लेस करा एफच्या लँग्वेज मध्ये, जेव्हा F नको आहे त्याला गॅमाच्या लँग्वेज मध्ये रिप्लेस करा. पुढे चला, अप टू 28. अप टू 28 कुठलं आहे बघा, मार्क केले का नाहीत. $29, $30, $29, $30. $31, $32, $31, $32, $33, $33, $34, $35, $34, $35 बघा. हम्म, $36, $37 बघा, 36, 37, 36.
36 बघा. क्वेश्चन नंबर 36 सॉल्व करा माझ्या बरोबर. काय काय केले जरा बघा. ऑन अ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल म्हणजे लाईट पडली की त्यातनं इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. when the frequency of incident radiation is increased by 30%, okay, increased by 30%, म्हणजे नंतरची फ्रिक्वेन्सी किती असणार? आधीच्या फ्रिक्वेन्सीला जर 100 म्हटलं तर नंतरची 130 झालेली असणार. इन्क्रीज्ड बाय 30%, म्हणजे ओरिजिनलच्या 130% असली पाहिजे नवीन फ्रिक्वेन्सी. डबल झाली म्हणजे काय? 200% झाली. ट्रिपल झाली म्हणजे काय? 300% झाली. 1.5 टाइम्स झाली म्हणजे काय? 150% झाली. 150% झाली. 30% ने इन्क्रीज झाली म्हणजे काय? 130%. ओरिजिनलच्या 130% ही नवीन फ्रिक्वेन्सी असणार. नेक्स्ट, कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फ्रॉम 0. इन्क्रीजेस बाय असं पाहिजे होतं ते, इन्क्रीजेस बाय 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. चेंज इन कायनेटिक एनर्जी किती दिली आहे? एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी किती दिली आहे? 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. इकडे पर्सेंटेज दिले आणि इकडे एक्झॅक्ट व्हॅल्यू दिली आहे. ठीक आहे. द वर्क फंक्शन ऑफ द सरफेस इज, वर्क फंक्शन विचारलंय. फाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, इक्वेशन्स लिहूयात दोन्ही केस मधल्या आणि आन्सर काढूयात. हा, काय फॉर्म्युला असतोय? एच न्यू इज इक्वल टू, सोल्युशन लिहा. एच न्यू इज इक्वल टू फाय झिरो म्हणा, फाय झिरो प्लस केई मॅक्स. फाय झिरो म्हणजे वर्क फंक्शन. फोटॉनची एनर्जी कशी कशी खर्च होणार? थोडी इलेक्ट्रॉनला ऍटमच्या न्यूक्लियसच्या इन्फ्लुएन्स मधनं बाहेर काढायला म्हणजे वर्क फंक्शन, प्लस राहिलेली सगळी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. ओके, डिफरन्स इन कायनेटिक एनर्जी त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. डिफरन्स इन कायनेटिक एनर्जी त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे आणि वर्क फंक्शन विचारलंय. काय नाही, फिजिक्सचा शेवटी क्वेश्चन जो काय असतो तो 1 इक्वेशन 1 अननोन आणि 2 इक्वेशन 2 अननोन, हाच तो गेम असणार आहे. ओके, सो आता इथं जर आपल्याला विचार करावा लागेल, हा एक तर अननोन आहेच, आता याच्याशी कसं डील करायचं? चेंज इन कायनेटिक एनर्जी पण दिली आहे. ओके, पहिल्या केस मधली एनर्जी आणि दुसऱ्या केस मधली एनर्जी याचा डिफरन्स त्यांनी दिलाय. सो केई मॅक्स इन सेकंड केस मायनस केई मॅक्स इन फर्स्ट केस, हा डिफरन्स त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आता याचा यूज कसा करून घेता येईल? सिंपल थॉट आपण असं करूया का? माझ्या मनात असा थॉट येतोय. पहिल्यांदा आपण काय करायचं, किती व्हेरिएबल्स आहेत आणि किती अननोन्स आहेत हे चेक करूयात. ओके, आता या एका इक्वेशन मध्ये आता आम्हाला फ्रिक्वेन्सी तर माहितच नाहीये. ओके, हा, आपण फ्रिक्वेन्सीचं रिलेशन माहित आहे. मग आपण इक्वेशन लिहित जाऊयात, किती व्हेरिएबल तयार होत आहेत बघूयात आणि त्यानुसार ठरवूयात की नक्की काय करायचं. आणि एखादा व्हेरिएबल जर इलिमिनेट करायचा असेल तर तो व्हेरिएबल इज इक्वल टू अरेंज करायचा आणि सरळ रेशो घ्यायचा. ही ट्रिक लक्षात ठेवा. एखादा व्हेरिएबल जर इलिमिनेट करायचा असेल तर तो व्हेरिएबल इज इक्वल टू अरेंज करायचं इक्वेशन, दोन्ही इक्वेशन्स, आणि रेशो घ्यायचा. सो पहिल्या केसमध्ये एच न्यू इज इक्वल टू म्हणू आणि दुसऱ्या केसमध्ये एच न्यू डॅश इज इक्वल टू म्हणू. ओके, दुसऱ्या केसमध्ये काय म्हणू? एच न्यू डॅश इज इक्वल टू म्हणू. इज इक्वल टू फाय झिरो, वर्क फंक्शन तर तेवढंच राहणार. पहिल्या केसमध्ये केई मॅक्स 1 म्हणू, दुसऱ्या केसमध्ये केई मॅक्स 2 असं म्हणू. ओके, दुसऱ्या केसमध्ये केई मॅक्स 2 असं म्हणू. आपल्याला फाय झिरो कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? फाय झिरो कॅल्क्युलेट करायचं आहे. बर, आता फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन माहिती आहे आणि डिफरन्स इन कायनेटिक एनर्जीज माहित आहे. आता याचा विचार काय करूया पुढं? आपल्याला फाय कॅल्क्युलेट करायचं आहे. जर असं विचार केला पाहिजे, या दोघांची सबट्रॅक्शन करूया, म्हणजे केई मॅक्स 2 आणि केई मॅक्स 1 ची पण सबट्रॅक्शन होईल. त्याची व्हॅल्यू डायरेक्टली माहित आहे. ओके, आणि समजा याची सबट्रॅक्शन केली तर डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा पण विचार केला पाहिजे, कारण तो पण नाहीये. ओके, थोडासा विचार जरा आणखीन करावा लागेल असं दिसतंय, कारण झालंय कसं, अननोन दिसायला लागलेत 1, 2 आणि 3 अननोन दिसायला लागलेत. ओके, सो पहिला एक ट्राय देऊन बघूयात. पहिला ट्राय मी असा देतोय. मी काय करणार आहे, मी पहिल्यांदा हा कायनेटिक एनर्जीचा डिफरन्स आणणार आहे इक्वेशन मध्ये. कायनेटिक एनर्जीचा डिफरन्स इक्वेशन मध्ये मी आणणार आहे आणि त्यासाठी मी आता काय करणार आहे, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करून बघतो. म्हणजे फाय झिरो इलिमिनेट होईल, होऊ दे, जे पाहिजे ते इलिमिनेट होईल, पण होऊ दे, कारण आता मला दुसरा काय ऑप्शन दिसत नाही, ट्रायल एरर करायला लागलोय मी.
इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करणार. एच न्यू डॅश मायनस एच न्यू, एच कॉमन आला, न्यू डॅश मायनस न्यू, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, ही सबट्रॅक्शन झाली, 50 ला 50 कॅन्सल झाला, बरोबर, इज इक्वल टू दिस मायनस दिस कॅन्सल झालं, केई मॅक्स 2 मायनस केई मॅक्स 1, दिस मायनस दिस, त्याची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, त्याची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी आपल्याला लिहून दिलेली आहे, 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, लिहून घ्या 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, ते इलेक्ट्रॉन व्होल्टचा ई ठेवावा लागेल, व्होल्ट एसआय युनिट आहे पण इलेक्ट्रॉन व्होल्ट मधला ई ठेवावा लागेल, ई म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके, ती व्हॅल्यू आपल्याला ठेवावी लागेल, किंवा सगळंच इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे असं म्हणा आणि नुसतं 0.4 म्हटलं तरी चालेल मग, पण आता फॉर टाइम बिंग मी त्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट असं लिहितो किंवा ईव्ही असं लिहितो, म्हणजे काही कन्फ्युजन राहणार नाही. म्हणजे आता मला काय मिळालं, आता मला न्यू डॅश मायनस न्यू ची व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली, 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट अशी मिळाली, ती किती मिळाली, 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट अशी मला मिळाली. बर, आता याच्या पुढचा विचार काय असेल, ही व्हॅल्यू जर मला मिळाली असेल आणि हा रेशो पण जर मला माहित असेल, तर आता माझा नेक्स्ट थॉट जो असणार आहे तो असणार आहे पर्सेंटेज, जे काय पर्सेंटेज चेंज त्यांनी मला दिलेला आहे. ओके, पर्सेंटेज चेंज जो काय त्यांनी मला दिलेला आहे त्याला मी असं लिहू शकतोय का बघा, थॉट समजतोय का चेक करा. हे एक इक्वेशन ऍडिशनल आता तयार झालेलं आहे. ओके, मी याचा यूज ऑलरेडी केलेला आहे, याचा यूज ऑलरेडी केलेला आहे, याचा यूज ऑलरेडी केलेला आहे, या दोघांचा यूज करून हे इक्वेशन आलेलं आहे. सो आता माझ्या हातात हे एक इक्वेशन आहे जे अजून पण अनयुज्ड आहे आणि हे एक इक्वेशन आहे जे आता नवीन तयार झालेलं आहे. सो आता या दोन्हीचा यूज मला करायचा आहे, या दोन्हीचा यूज मला करायचा आहे. पण या दोन्हीचा यूज करताना मला अशी काहीतरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला पाहिजे, आयदर न्यू किंवा न्यू डॅश, सो दॅट आय कॅन फाइंड आउट दी फाय झिरो. आता ते कसं करायचं त्याचा जरा विचार करूयात आपण. ओके, कारण इथं थोडंसं ट्रिकी होते असं दिसतंय, कारण इथं व्हेरिएबल्स थोडेसे जास्त क्रिएट झालेले आहेत, 1 2 3 4 आणि हा 5वा व्हेरिएबल. ओके, ऑफकोर्स एक इक्वेशन एक अननोन, दोन इक्वेशन दोन अननोन, याच हिशोबाने सॉल्व्ह व्हायला पाहिजे. सो आता पुढचा थॉट काय करता येईल, याचा आणि याचा यूज, सोल्युशन बघूयात, वेळ घालवायला नको, कारण याच्या पुढे आता थॉट विचार करायला थोडासा वेळ जातोय आणि तेवढा वेळ आपल्याकडे एक्झाम मध्ये असणार नाही. सो डायरेक्टली आपण त्याचा थॉट बघूया. मी सोल्युशन उघडून ठेवतो. क्वेश्चन 36 जरा तुम्ही लक्ष द्या काय केलंय त्यांनी. फार तर 1 मिनिट आपण त्याच्यावरती स्पेंड करू शकतोय, 1 मिनिट मॅक्स तर 1.5 मिनिट, अदरवाइज सोडा तो क्वेश्चन आणि मार्क मिळवणारा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 36 काय केले बघा, के मॅक्स इक्वल टू एच न्यू मायनस 50, बरोबर आहे. इनिशियली एच न्यू इज इक्वल टू 0.4 प्लस 50, म्हणजे आधीची कायनेटिक एनर्जी त्यांनी किती घेतलीये, 0.4 घेतलीये. बर, म्हणजे हे 2 नव्हतं, इन्क्रीजेस बाय असं नव्हतं, ते इन्क्रीजेस फ्रॉम असंच होतं. कायनेटिक एनर्जी ऑफ द इमिटेड फोटो